विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मिशन 100 मोहीम हाती घेतलेली आहे। त्यानुसार विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 15 जागांची मागणी केली आहे। नागपूरमधील नागपूर पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलाय। मिशन 100 मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी नागपूरसह विदर्भातील जागांची चाचपणी केली आहे। त्यानुसार हा आढावा तयार करण्यात आला असून तो एकनाथ शिंदेंसमोर सादर केला जाणार आहे। तर उमरेडमध्ये माजी आमदार राजू पारवे इच्छुक आहेत आणि रामटेकमधून आशिष जयस्वाल हे इच्छुक आहेत। विधान परिषदेचे आमदार आणि महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जुन असल्याचं त्यांनी म्हटलं। तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय। राज्य कसं चालवावं याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीसांकडे आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरलंय। फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवारांना कळलेलं आहे। त्यामुळे वेगवेगळी आंदोलनं आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय। या राज्यामध्ये परिवर्तन झालं। खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती, पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा, त्यानं बरोबर शकुनी मामानं डाव टाकलं आणि आलेलं राज्य, जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं। परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही। की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजावत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे।